नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. हळद रुसली कुंकू हसलं यातील काही गोड कलाकार आज आपल्या सोबत आहेत. तेही स्टार प्रवाह पुरस्कार 2026च्या रेड कार्पेटवर. तर चला तर मग आज त्यांच्याशी गप्पा मारूया. सगळ्यात पहिले कसे आहात दोघं? मस्त मस्त आणि खूप छान दिसत आहे. तर आजचं जे लुक आहे स्पेशली डिझाईन केलेलं तुमच्यासाठी, त्याचं क्रेडिट तुम्ही कोणाला द्याल? माझा पूर्ण लुक डिझाईन केलेला आहे देविका मांजरेकरने. गेल्या काही इव्हेंट्स पासून मी तिच्यासोबतच काम करतो आणि कारण माझ्या कम्फर्टनुसार माझ्या फिटिंगनुसार ती खूप छान मला डिझाईन करून देते. यावेळेस पण मी जसं तिला सांगितलं की मला ब्लॅक करायचं आहे आणि जरा वेस्टर्न आहे. सो तिनेच डिझाईन सजेस्ट केलं. तिनेच खूप क्विकली परवा ट्रायल वगैरे करून आणि हा छान लुक तिने डिझाईन केलेला आहे. तुझ्या लुक बद्दल काय सांगशील? शाल्मली टोळे हिला जातं. ती आधीपासून माझं डिझाइन करते. यावेळी Okay. पण तिने स्टायलिंग केलंय. दोघींनी मिळून ठरवलं कलर काय कुठला. आणि मी आता बघते की तुमच्या मालिकेत जेव्हापासून म्हणजे तुमची जी ती लव्ह स्टोरी आहे किंवा काही मी तो ट्रॅक बघते, प्रत्येक वळणावरती ना असे ट्विस्ट 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 बघायला भेटतात. तर आता काय नवीन आम्हाला ट्विस्ट बघायला मिळणार आहे असं आता काहीतरी असतं? हो, म्हणजे ट्विस्ट नसेल तर मालिकेलाच काही अर्थ राहत नाही असं म्हणायला हरकत नाही. आता नुकतंच असं झालेलं आहे नुकतंच असं झालेलं आहे की बाळासाबाईचं खरं रूप माझ्या समोर आणलं कृष्णाने. बरोबर. आणि ज्यामुळे आम्ही दोघंही आता घर सोडून बाहेर पडलेलो आहोत आणि बऱ्याच गोष्टी समोर आणायच्या बाकी आहेत. Yes. तो सध्या पुढे ट्रॅक ते चालू आहे. त्यामुळे आता आम्ही दोघंही बाहेर आहोत आणि हिचा जो मित्र आहे बंब्या त्याच्या घरी आम्ही राहतो. आमच्या दोघांचे आता लुक परत चेंज झाले होणार. सो मजा आहे. वेगळं ट्विस्ट आता आलेला आहे. आणि आज आपण स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या म्हणजे बोलतो रेड कार्पेट वरती होतो. तुमच्या आठवणीतलं एखादा जो बोलतो ना कौतुकाची थाप असते की नाही हे आपल्या नेहमी लक्षात राहणार की हे मला पहिला अवॉर्ड मिळालंय किंवा पुरस्कार मिळाला, असं तसं कोणती एक आठवण आहे तुझी पण आणि तुझी पण? तसं बघायला गेलं तर प्रत्येक वेळेस आम्ही खूप जास्त एक्साइटमेंट असते आणि Right. प्रत्येक सोहळा आमच्या लक्षात राहण्यासारखा असतो. पण स्टार प्रवाह पुरस्कार 2000 जेव्हा पहिला पुरस्कार सोहळा होता तेव्हाही मला फेस अवॉर्ड मिळालं होतं. राईट. त्यामुळे ते माझं पहिलं अवॉर्ड होतं टेलिव्हिजन मधलं. सो ती मोमेंट लक्षात ठेवण्यासाठी होती. आणि तुझ्या बाबतीत स्टार प्रवाहाच्या ह्याच्यातलं म्हणतेस की जनरल? कोणतं इन जनरल? पहिला पुरस्कार मला वाटतं मी खूप लहान होतो आणि बालवाडीत वगैरे काहीतरी आपल्या भीमरूपिका रामरक्षा पाठवकर अशी काहीतरी स्पर्धा होती. असं टेलिव्हिजन तेच विचारलं. ना दोन्ही चालेल, तर काही त्याच्यासाठी चालेल. पहिल्यांदा काहीतरी हो. उत्तेजनार्थ मिळालं होतं ते आहे. आणि टेलिव्हिजन बद्दल सांग. टेलिव्हिजन मधलं इथली म्हणशील तर मला जेव्हा पहिल्यांदा मागच्या वर्षीचा जो स्टार प्रवाह परिवार पुरस्कार होता Yes. त्याच्यात मी पहिल्यांदा ह्या सगळ्या इव्हेंट मध्ये आलो रेड कार्पेट वरती आणि खूप छान वाटलं होतं. त्या वर्षी मला एक पुरस्कार पण मिळाला होता आणि म्हणजे इतक्या सगळ्या लोकांमध्ये सगळ्यांची ओळख नव्याने तेव्हा होत होती. त्यांनी पण छान ट्रीट केलं सगळ्यांनी. मला खूप छान वाटलं होतं. ती एक छान आठवण आहे पहिल्यांदा जेव्हा मी या पुरस्कार सोहळ्यामध्ये आलो. अरे वा. आणि एवढे दिवस तुम्ही आज एकत्र शूट करताय किंवा एकत्र काम करताय, तर तुमच्या दोघांच्या मला केमिस्ट्री बद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. कारण सिरियल मध्ये तर आम्ही बघतोच, बट बोलतो ना रिअल मध्ये तुमची केमिस्ट्री कशी? हो आम्ही बघतो, तू असं एकदम रिएक्ट करतोय. बघतो. मी खूप कमाल मित्र आहोत एकमेकांचे आणि आम्ही कायम एकमेकांना सांभाळून घेतो आणि ते आमची वाईब मॅच झाल्यामुळे हे एकदम इझिली होतं. मला असं वेगळं सांगायला लागत नाही. Right. न बोलताही त्याला कळतं, त्याचंही मला कळतं. त्यामुळे ते एकदम सॉर्टेड आहे. आपण एखादा छोटासा रॅपिड फायर खेळूया. एकदम छोटा आहे. हो. ह्याच्यात आहे ना तुम्हाला तुमच्या दोघांबद्दल मी विचारेन आणि तुम्हाला सांगायचं की हे नेमकं कोण. ठीक आहे? चिडका बिब्बा पहिलाच तसंही दोघंही कोण नाही. तसं बघायला कोण गेलं असं नाही. दोघंही आहोत आणि दोघंही नाही. नाही. ओके. लेट कमर नाही. लेट कमर पण नाही. नाही. ठीक आहे. मग हे पण नाही. लाजाळू त्यातल्या कोणीच नाही. ते पण कोणी नाही. ट्यूबलाईट ज्याला लेट कळतं. ट्यूबलाईट त्यातल्या त्यात. आमच्या दोघांपैकी मी. ओके. भुक्कड कोण आहे? हा जास्त पण दिसते मी. हा जास्त दिसते मी. तो बिचारा काहीच रिॲक्ट करत नाही. नाही खरं मी खातो जास्त खूप जास्त खातो तिच्यापेक्षा. ओके. मी गोड बोल कोण आहे? गोड बोल. बरं दोघांनी पण सगळ्यांनी ऐकलंय हा जास्त आहे. ठीक. अग्री? ठीक आहे. अग्री. फुडी तर तुम्ही बोललातच.
मुडी कोण आहे? मी अग्री? हो मी स्वतःच म्हणते मी स्वतःच म्हणते त्यामुळे. आळशी थोडंफार? तसं नाही. तो विचार बऱ्याच प्रमाणात दोघंही आहोत. हो, थोडं 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 नाही, एवढं नाही. 50-50 बोलू शकतो. जेव्हा सुट्टी असते 50-50. त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही एकमेकांना काय काय केलं काल आम्हाला सुट्टीच्या दिवशी? आळशीपणा करायलाही वेगळा मिळत नाही. हो ते आता आपण नाही, आळस मी करूया. तेच, म्हणजे जेव्हा एका दिवशी गॅप असते शूटला त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही भेटतो साईटवर आलोय पहिल्याच काय केलं काल काय केलं सुट्टीच्या दिवशी हा. झोप काढली झोप काढली. त्यामुळे थोडं थोडं आहोत, थोडं थोडं नाही. 50-50 आपण बोलू शकतो वाईस वर्षा. खरंच छान वाटलं तुमच्या दोघांसोबत Thank you. ऑल द बेस्ट Thank तुम्हाला you. Thank you दोघांना. so थँक्यू सो मच. थँक्यू